नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट असा हा मशरूम मसाला बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा मशरूम मसाला तयार होतो. बनवायला एकदम सोपा आणि खायला तर अतिशय चविष्ट असा हा मशरूम मसाला तयार होतो. मशरूम मसाला हा तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा अगदी पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता. एकदा अशा पद्धतीने हा मशरूम मसाला बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल. प्रथम आपण इथे कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे. कांदा छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे मशरूम मसाला छान तयार होतो. तर इथे आपण बारीक चिरून घेतलेले 2 कांदे. कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. एकदा हा मशरूम मसाला तुम्ही बनवून बघा. नक्कीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा मशरूम मसाला तयार होतो. काहींना वाटतं की आपल्याला हा मशरूम मसाला जमेल की नाही, पण अगदी आपण घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये मशरूम मसाला बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा मशरूम मसाला तयार होतो. मशरूम मसाला बनवण्यासाठी साहित्य योग्य प्रमाणात वापरलं तर नक्कीच मशरूम मसाला अगदी चविष्ट असा हा तयार होतो. तर इथे आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे. कांदा छान लालसर झाल्यानंतर आपण 1 बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत. पाव किलो जर मशरूम घेतले तर 2 कांदे घ्यायचे आणि एकदम बारीक असे चिरून घ्यायचे. तर इथे आपण 2 कांदे वापरले, त्याच्यामुळे इथे आपण 1 बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर केलेला आहे. टोमॅटोचा जास्त वापर करू नका, कारण आंबट भाजी जर झाली ही तर मग तो फारसा खायला कोणाला आवडत नाही. तर इथे आपण 2 कांदे घेतले आणि 1 टोमॅटोचा वापर केलेला आहे. जास्त पण टोमॅटोचा वापर करू नका. 2 कांदे असतील तर 1च टोमॅटोचा वापर करायचा. तर इथे आता कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे. तर इथे आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर. तर इथे आपण लाल मिरची पावडर तिखटवाली वापरलेली आहे 1 चमचा. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरणार आहोत. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो. आणि 1 चमचा आपण इथे चिकन मसाला वापरणार आहोत. पावडर मसाले वापरताना लक्षात ठेवा, ज्या भाज्या आपण वाफवून घेतो त्या आळतात. त्या भाज्या आळल्यानंतर त्या तिखट होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे आपण जे पावडर मसाले वापरतो ते सुरुवातीला थोडे कमी प्रमाणात वापरायचे, म्हणजे भाज्या ह्या तिखट होत नाही. वाफेच्या भाज्या ज्या आपण वाफवून भाज्या बनवतो त्या जर वाफवून झाल्यानंतर कमी प्रमाणात होतात. त्याच्यामुळे पावडर मसाल्यांचा वापर आहे तो थोडा कमी करायचा. जशी भाजी आळते त्याप्रमाणे मसाल्यांचा स्वाद आहे तो तिखटपणा जाणवतो. त्याच्यामुळे इथे पावडर मसाले अगदी जपून वापरायचे. तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवर आपण पावडर मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे आता पावडर मसाले परतवून झालेले आहेत. आता इथे आपण पाव चमचा आलं लसूण पेस्ट वापरणार आहोत. लक्षात ठेवा, आपण इथे पाव चमचाच आपण इथे आलं लसूण पेस्ट वापरणार आहोत. जास्त पण प्रमाणात वापरू नका. आलं लसूण पण जास्त वापरलं तर मग त्याचा थोडासा उग्रपणा जास्त जाणवतो. तर इथे आपण पाव चमचा आलं लसूण पेस्ट आपण कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून घेतलेला आहे. एखाद मिनिटभर आपण आलं लसूण पेस्ट परतवून झालेली आहे. पाव किलो मशरूम आपण मोठे असेल तर 3 ते 4 तुकडे करून घ्यायचे आणि छोटे असेल तर 1-2 तुकडे करून स्वच्छ गरम पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. मशरूम आणल्यानंतर आपण ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण कोमट पाण्याने धुवून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण 2 ते 3 तुकडे अशा पद्धतीने छोटे मोठे असे करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता. तर इथे आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. मशरूम आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मशरूम मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे आता मसाल्यामध्ये मशरूम परतवून झालेले आहेत. तर इथे पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. शक्यतो आपण वाफेवरच ही भाजी शिजवून घेणार आहोत, कारण वाफेवर आपण ही भाजी शिजवताना मशरूमचं स्वतःचं असं पाणी सुटतं. तर त्याच पाण्यामध्ये आपण हे मशरूम छान शिजवून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा शक्यतो वापर न करता ही वाफेवरच भाजी शिजवून घ्या. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर इथे आपण 1 थेंबही पाण्याचा वापर न करता आपण वाफेवर ही भाजी बनवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ देणार आहोत आणि वाफेवरच ही भाजी छान शिजवून घेणार आहोत. इथे तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर पाण्याचा वापर करू शकता. अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून ही भाजी छान वाफेवर शिजवून घेऊ शकता. इथे आता 5 मिनिटं झालेली आहेत.
तर इथे पाहू शकता आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता भाजीला स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे, तर त्याच पाण्यामध्ये आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. तर इथे बिलकुल पाण्याचा वापर करू नका. तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तरच पाण्याचा वापर करा. शक्यतो भाजीला पाणी सुटलं तर त्या पाण्यामध्येच भाजी शिजवायची, म्हणजे भाजीला छान अशी चव येते. तर इथे आता आपण पाण्याचा बिलकुल वापर न करता पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत आणि मशरूम आपण शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत. तर इथे आता झाकण ठेवून आपण 5 मिनिटासाठी मशरूम व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत. तर इथे आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि छान अशी वाफ आलेली आहे आणि वाफेवरच छान मशरूम असे शिजलेले आहेत. तर इथे आता भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे, त्याच पाण्यामध्ये आपण ही भाजी तयार करून घेतलेली आहे, म्हणजे मशरूम मसाला तयार करून घेतलेला आहे. कोणतंही वाटण न वापरता इथे आपण अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये मशरूम मसाला बनवलेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील असा हा मशरूम मसाला तयार होतो. नक्की एकदा अशा पद्धतीने हा मशरूम मसाला बनवून बघा. तर इथे आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर मशरूम मसाला एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता भाजी आपण वाफेवर दिल्यानंतर पूर्णपणे आळलेली आहे, म्हणजे ज्या भाज्या आपण वाफेवर शिजवतो त्या आळतात. त्याच्यामुळे इथे सुरुवातीला मिठाचा बिलकुल वापर करू नका. ज्या वेळेला या भाज्या वाफेवरच्या आळतात त्यावेळेला मिठाचं प्रमाण जर सुरुवातीला केलं तर मग भाज्या आळल्यानंतर त्या भाज्यात खारट होण्याची शक्यता असते. तर इथे पाहू शकता आपण सुरुवातीला ज्या वेळेला आपण मशरूम फोडणीला दिले त्यावेळेला मशरूम किती प्रमाणात होते आणि वाफ दिल्यानंतर ते पूर्णपणे आळले आहेत. जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी ह्या टिप्स आहेत. म्हणजे ज्या वेळेला भाज्या आपण वाफेवरच्या बनवतो त्यावेळेला पावडर मसाले तुम्ही जास्त प्रमाणात जर वापर केला तर मग भाज्या तिखट होण्याची शक्यता असते. तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि अगदी 2 मिनिटासाठी आपण एक वाफ येऊ द्यायची आहे, म्हणजे मिठाचा वापर केल्यानंतर मशरूममध्ये छान असा मुरला जाईल. तर इथे आता 2 मिनिट झालेले आहेत आणि इथे छान असा चमचमीत असा मशरूम मसाला तयार झालेला आहे. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे. मस्त चमचमीत असा हा मशरूम मसाला तयार झालेला आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने हा मशरूम मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि मशरूम मसाला आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. गॅस बंद करून झाल्यानंतर वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता. तर इथे पाहू शकता अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये मस्त चमचमीत असा मशरूम मसाला तयार झालेला आहे. नक्कीच एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.